हाय स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण EMFSच्या पुढच्या क्वेश्चन्सचा अभ्यास करणार आहोत. ओके, मग आता आपण बघू. पहिलाच त्यांनी पॉईंट दिला फायनान्शियल सर्व्हिस. ओके, खाली त्यांनी फायनान्शियल सर्व्हिसचं मिनिंग दिलं आहे आणि पुढे त्यांनी फीचर्स ऑफ फायनान्शियल सर्व्हिस काय आहेत ते दिले आहेत. ओके, मग ह्याचा अभ्यास आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये करायचा आहे. मग आता आपण सुरुवात करू. फायनान्शियल सर्व्हिस बघा. Financial service related is a term used to describe a whole family of resources that can be used to help manage income and other assets. It includes basic banking services such as issue of checks and savings as well as credit and loans for variety of purpose including home equity, line of credit, term loans, revolving credit lines and a wide variety of credit cards. Different types of deposits like current account, saving bank account, fixed deposit account and recurring deposit account. म्हणजे याने काय सांगितलं तर फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये काय काय असतं, त्या फायनान्शियल सर्व्हिसेस कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस सेवा देतात हे त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे. ओके, मग त्यामध्ये ते काय म्हणतात की फायनान्शियल सर्व्हिस ही एक डेफिनेशन आहे ज्यात संसाधनांचे होल फॅमिलीज डिस्क्राईब केलेली असते. ओके, जे व्यवस्थापित उत्पन्न आणि इतर मालमत्ता म्हणजे काय, असेट्स मीन्स मालमत्ता. ओके, मग अदर असेट्स हे हेल्प करण्यासाठी यूज केलं जातं त्यामध्ये. ओके, त्याचप्रमाणे यामध्ये बँकिंग सेवा, मग त्यामध्ये कोणत्या बँकिंग सेवा दिल्या जातात तर त्यांनी म्हटलं आहे बघा, इश्यू ऑफ क्रेडिट, सेविंग्स, क्रेडिट अँड लोन्स, होम इक्विटी, देन लाईन ऑफ क्रेडिट, टर्म लोन्स, अशा प्रकारच्या ज्या सर्व सेवा असतात ह्या सेवा बँकिंग सर्व्हिसमध्ये दिल्या जातात. ओके, आणि त्याचप्रमाणे डिपॉझिट्स मीन्स ठेवी. ओके, मग डिपॉझिट्स जे असतात ते डिफरंट टाईप्सचे असतात फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये. तर मग ते डिफरंट टाईप्स कोणते आहेत तर करंट अकाउंट, सेविंग बँक अकाउंट, फिक्स्ड डिपॉझिट अँड रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. ह्या डिपॉझिटचे डिफरंट टाईप्स आहेत. ओके, त्याचप्रमाणे खाली त्यांनी दिले बघा, इन्व्हेस्टमेंट गॅरंटीड, इन्व्हेस्टमेंट सर्टिफिकेट अँड स्टॉक म्युच्युअल फंड्स. म्हणजेच त्यामध्ये फायनान्शियल सर्व्हिसमध्ये इन्व्हेस्टमेंट गॅरंटीड म्हणजे गुंतवणुकीची हमी, तसंच इन्व्हेस्टमेंट सर्टिफिकेट अँड स्टॉक म्युच्युअल फंड हे सुद्धा त्यामध्ये येतात. पुढे म्हटले त्यांनी नेक्स्ट, मनी मॅनेजमेंट प्लॅनिंग इन्फॉर्मेशन अँड ॲडवाईस, ऑनलाईन एज्युकेशन, कम्युनिटी बेस्ड प्रोग्राम्स, ऑन साईट व्हिडिओ, फायनान्शियल ॲडवायझर. म्हणजेच काय तर मनी मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन, त्याचप्रमाणे ॲडवाईस, ऑनलाईन एज्युकेशन, कम्युनिटी बेस्ड प्रोग्राम म्हणजे समुदाय आधारित प्रोग्राम, त्याला काय म्हणतात कम्युनिटी बेस्ड प्रोग्राम, अँड साईट व्हिडिओ फायनान्शियल सर्व्हिसवर. म्हणजे हे जे काही असतात हे सुद्धा फायनान्शियल सर्व्हिसमध्ये असतं. ह्यासुद्धा गोष्टी फायनान्शियल सर्व्हिसमध्ये इन्वॉल्व असतात. आणि त्याने लास्ट म्हटलं डायरेक्ट डिपॉझिट्स, ऑनलाईन बिल पेईंग, वायर ट्रान्सफर अँड मेनी मोर कन्व्हिनियन्स सिस्टीम फॉर मॅनेजिंग मनी. म्हणजेच डायरेक्ट डिपॉझिट्स, ऑनलाईन बिल पेईंग अँड म्हणजे त्याचप्रमाणे पैशाच्या व्यवस्थापनाची अनेक सोयीसुविधा ह्यासुद्धा फायनान्शियल सर्व्हिसमध्ये असतात. ओके, खाली त्यांनी मिनिंग दिले बघा, अ फायनान्शियल सर्व्हिस is any services of financial nature offered by a financial supplier of a member. These include all the insurance and insurance related services and all banking and other financial services. म्हणजेच काय तर फायनान्शियल सर्व्हिस ही मेंबर्सच्या फायनान्शियल सप्लायरद्वारे म्हणजे मेंबर्सच्या फायनान्शियल सप्लायर थ्रू ऑफर केलेली आर्थिक स्वरूपाची सेवा असते. काय असते परत सांगते मी, फायनान्शियल सर्व्हिस ही मेंबर्सच्या फायनान्शियल सप्लायर थ्रू ऑफर केलेली फायनान्शियल स्वरूपाची सर्व्हिस असते. ओके, यामध्ये विमा आणि विमा संबंधित म्हणजेच इन्शुरन्स अँड इन्शुरन्स रिलेटेड
सर्व्हिसेस आणि सर्व बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस असतात. ओके, नेक्स्ट पॅरेग्राफ बघा त्यातला. फायनान्शियल सर्व्हिस आर द सर्व्हिसेस विच फॅसिलिट फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स ऑफ individual and institutional investors resulting in their resources allocation activities. Through time, financial service have a significant role to play in the change business scenario and environment. म्हणजेच काय तर फायनान्शियल सर्व्हिस ही अशी सर्व्हिस आहे जी इंडिव्हिज्युअल अँड इन्स्टिट्यूशनल, इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक, पर्सनल. ओके, मग फायनान्शियल सर्व्हिस ही अशी सर्व्हिस आहे जी इंडिव्हिज्युअल अँड इन्स्टिट्यूशनल म्हणजेच वैयक्तिक अँड संस्थात्मक, मीन्स इंडिव्हिज्युअल अँड इन्स्टिट्यूशनल. मग इंडिव्हिज्युअल अँड इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सच्या संसाधनांचं वाटप क्रियाकल्पांच्या आर्थिक व्यवहारामध्ये प्रॉब्लेम्स आणतात. ओके, त्याचप्रमाणे पिरियड म्हणजे जे पिरियड्स असतात त्या पिरियड्सप्रमाणे चेंज झालेली व्यावसायिक परिस्थिती यामध्ये वित्तीय सेवांचा इम्पॉर्टंट रोल असतो. त्यांनी म्हटलं आहे बघा, फायनान्शियल सर्व्हिस हॅव अ सिग्निफिकंट रोल टू प्ले इन द चेंज बिझनेस सिनॅरो अँड एन्व्हायरमेंट. ओके, आता त्यांनी खाली फीचर्स दिली आहेत, फीचर्स ऑफ फायनान्शियल सर्व्हिस. मग फायनान्शियल सर्व्हिसची फीचर्स काय आहेत ती आता आपण बघू. पहिलंच त्यांनी दिलं आहे इंटँजिबिलिटी. त्यामुळे त्यांनी काय म्हटलं आहे बघा, फायनान्शियल सर्व्हिस आर इंटँजिबल इन नेचर. द व्हॅल्यू ऑफ दिस सर्व्हिस कॅन नॉट बी इझिली मेजर. द प्रोडक्ट मे नॉट सक्सेस अनलेस इन्स्टिट्यूशन्स सप्लाईंग देम हॅव अ गुड इमेज अँड कॉन्फिडन्स ऑफ द क्लायंट्स. इंटँजिबिलिटीमध्ये ते काय म्हणत आहेत की इंटँजिबिलिटी म्हणजे काय, तर इंटँजिबिलिटी म्हणजे अमूर्तता. मराठीमध्ये त्याला अमूर्तता असं म्हणतात. ते लक्षात ठेवू नका तुम्ही, थोडा डिफिकल्ट शब्द आहे, तुम्ही इंटँजिबिलिटी लक्षात ठेवा. ओके, फक्त माहिती असावं की इंटँजिबिलिटी मीन्स वॉट, अमूर्तता. मग ह्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की फायनान्शियल सर्व्हिस या निसर्गात अमूर्त असतात. म्हणजेच फायनान्शियल सर्व्हिस आर इंटँजिबल इन नेचर. ओके, या सर्व सर्व्हिसची व्हॅल्यू ही इझिली मोजली जाऊ शकत नाही. इट कॅन नॉट बी इझिली मेजर्स. ओके, त्याचप्रमाणे म्हणजे ज्या अशा ज्या संस्था असतात ह्यामध्ये पुरवठा करणाऱ्या संस्थांमध्ये ग्राहकांची चांगली इमेज, म्हणजे ज्या पुरवठा करणाऱ्या संस्था असतात त्यामध्ये ग्राहकांची चांगली इमेज आणि कॉन्फिडन्स नसल्यास उत्पादन हे सक्सेसफुल होत नाही. उत्पादन सक्सेसफुल होण्यासाठी कन्झ्युमर्सची इमेज अँड कॉन्फिडन्स चांगला असणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. सेकंड पॉईंट बघा, इनसेपरेटेबिलिटी म्हणजे अविभाज्यता म्हणजे इनसेपरेटेबिलिटी. त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे बघा, द फंक्शन्स ऑफ प्रोड्युसिंग अँड सप्लाईंग सर्व्हिस हॅव टू बी परफॉर्म. The functions cannot be separated. There is a need for understanding between the financial services institution and its clients. म्हणजेच काय तर यामध्ये सेवांचे उत्पादन आणि पुरवठा करण्याचे कार्य केले पाहिजे. फायनान्शियल सर्व्हिस इन्स्टिट्यूशन्स अँड क्लायंट्स दरम्यान कार्य समजू शकत नाहीत. ओके, नंतर थर्ड नंबरचा पॉईंट बघा, ट्रेसेबिलिटी म्हणजे काय, नाशवंतपणा. ओके, त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे फायनान्शियल सर्व्हिसेस कॅन नॉट बी स्टार्टेड लाईक मस्ट अदर सर्व्हिसेस, फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोडक्ट्स रिक्वायर अ मॅच बिटवीन डिमांड अँड सप्लाय. द सर्व्हिसेस शूड बी सप्लाईड वेन क्लायंट्स नीड देम. म्हणजेच काय तर सर्व्हिसेसप्रमाणेच फायनान्शियल सर्व्हिस स्टार्ट केल्या जाऊ शकत नाहीत. वित्तीय सेवा उत्पादनास मागणी अँड पुरवठा दरम्यान सामन्याची आवश्यकता असते, तेव्हा आवश्यक असेल तेव्हा सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या पाहिजेत. हे यामध्ये खूप इम्पॉर्टंट असतं. आणि त्यांनी फीचर्सचा लास्ट पॉईंट दिला आहे चौथा, व्हेरिएबिलिटी. त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे बघा, स्टँडर्डायझेशन ऑफ फायनान्शियल सर्व्हिस इज नॉट पॉसिबल. दिस मे हॅव टू बी टेलर्ड made to the requirements of the clients. Financial institutions different these services in order to develop their individual identity. Variability म्हणजे काय तर परिवर्तनशीलता.
म्हणजे व्हेरिएबिलिटी. हे शब्द थोडे डिफिकल्ट आहेत पण त्यांचे मिनिंग तर हेच आहेत. सो व्हेरिएबिलिटी म्हणजे काय, तर परिवर्तनशीलता. ओके, तुम्ही व्हेरिएबिलिटी हे लक्षात ठेवा. मग त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे बघा की फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजे फायनान्शियल सर्व्हिसेसचं स्टँडर्डायझेशन शक्य नसतं. अँड हे कन्झ्युमर म्हणजे कोण, ग्राहक मीन्स कन्झ्युमर. मग कन्झ्युमर्सच्या आवश्यकतेनुसार प्रोव्हाइड केलं जाऊ शकतं. ओके, त्यांची इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी डेव्हलप करण्यासाठी फायनान्शियल सर्व्हिस या सर्व्हिसमध्ये डिफरंटपणा आणते. कशासाठी, त्यांची जी इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी डेव्हलप करण्यासाठी फायनान्शियल सर्व्हिस या सर्व्हिसेसमध्ये डिफरंटनेस काहीतरी आणते. ओके, हे झाले तुमचे फीचर्स ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस. यामध्ये आपण फायनान्शियल सर्व्हिसचं इंट्रोडक्शन बघितलं, मिनिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसचे 4 जे त्यांनी पॉईंट्स दिले आहेत ते बघितले. ओके, थँक्यू.